हाय एव्हरीवन, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ही डिझाईन पाहिली होती. आज आपण ट्रेंडिंग ही बुट्टी पाहणार आहोत की कशी करायची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओला लाईक करा. ही आपण प्रॉपर अशी ट्रेसिंग करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, आपण एक आहे ना रेफरन्ससाठी ट्रेसिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सर्वाला जरीची आउटलाईन करून घ्यायची आहे. मेन आहे ना ह्याचं डिझाईनचं हे मेन आहे ना मोटिव्ह, तो जास्त तर जरीचंच काम आहे. त्यामुळे आता जरी आउटलाईन करून घ्यायची आहे. नेहमी आउटलाईन ही जरीचीच करावी लागते, लक्षात ठेवा. तर चला पाहूया. आता ह्या डिझाईनसाठी मी जरीचा थ्रेड घेतलेला आहे आणि ही 2 तारची नीडल घेतलेली आहे. तर ह्या डिझाईन आहे ना जी आहे बुट्टी, त्याची साईज कमी जास्त होऊ शकते. तुम्ही जसं आहे ना डिझाईन कराल त्याच्यानुसार साईज ठरवा, कमी जास्त करा. तर सर्वात आहे ना मिडल बसणं चालू करू आपण. जरीचे स्टिचेस देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टिचेस आहेत ना एकसारखे आले पाहिजेत. जरीची आउटलाईन करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे स्टिचेस आहेत ते एकसारखे टाकायचा प्रयत्न करा, कमी जास्त टाकू नका. त्याने लुकवाईज छान दिसतं दिसायला. आता अजून एक आतमधल्या साईडला डबल स्टिच द्यायचे. जर डिझाईन छोटी असेल तर डबल स्टिच देऊ नका. म्हणजे साईज आहे ना मी मीडियम साईजमध्ये केलेलं आहे, बऱ्याचपैकी मोठी आहे. जर तुमची तेवढी साईज नसेल तर तुम्ही डबल चेन स्टिच देऊ नका, हे सिंगलवरच करा. आता इथं मिडलला एक सिक्वेन्स टाकायचा आहे सिल्वर कलरचा. आता इथे खाली ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून स्टिच टाकायचे आहे, जरीचेच टाकून घ्यायचे.
जी जरीची आउटलाईन आहे ही आपली प्रॉपर कंप्लीट झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आपण इथे सिक्वेन्स पण ॲड केलेला आहे. आता बाकीचे फिलिंग पाहूया. इथे जरीची फिलिंग करायची आपल्याला. आता ह्याच्यासाठी मी साधी जरदोसी घेतलेली आहे आणि ॲडव्हान्स लेवलची निडल घेतलेली आहे आणि आपला साधा धागा घेतलेला आहे. तर सुरुवातीला आपण इथून आउटलाईन करून घ्यायची आहे आतमधल्या साईडला. आता हे आतमधल्या साईडला आपण जरीचं करून घेतलेलं आहे. आता मध्ये ये ना आपण स्टिच टाकायची आहे एक सरळवाली. आता क्रॉस आहेत ना, छोटे छोटे जरदोसी लोड करायचे थोडी क्रॉस मध्ये. आपण काय करून घेतलेलं आहे, जरदोसीचे ना पूर्ण 2 वेळा आउटलाईन करून घेतलेले आहे. मिडलमध्ये 2 आहे ना, एक जरदोसी टाकली आणि ही क्रॉस जरदोसी ॲड केली. इथे पाहू शकता तुम्ही फिलिंग केली. आता आपल्याला सिल्क थ्रेडचं काम इथे करायचं आहे, पाहूया कसं करायचं. आता पुढच्यासाठी मी 8 नंबरची सुई घेतलेली आहे आणि हा 8 पदरीचा धागा घेतलेला आहे. हा 8 पदरी आणि इकडे 8 आहेत, म्हणजे 16 झालेत. हा धागा मी थ्रेडमधून घेतलेला आहे. सुई 8 नंबरची घेतलेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता हे धागे सर्व केलेले आहेत प्रॉपर असे. आणि सिक्वेन्स घ्यायचे आहेत आपल्याला. तर सर्वात आधी काय करायचं, मिडलला आहे ना धागा काढून घ्यायचा आहे आपल्याला वरती अशा पद्धतीने. आणि ना जिथे ना आपल्याला टक करायचं आहे तिथं सिक्वेन्स ठेवून द्यायचं आहे. ही एक फेरी मारून घ्यायची आहे आणि सिक्वेन्स जिथं आहे ना ते टाकायचे. आणि हा थ्रेड जो आहे खालचा हा वाला तो टाईट पकडून ठेवायचा आहे आणि खालून आहे ना सुई खाली खेचायची. जी हाताची स्टेप आहे ना ती प्रॉपर तुम्ही तशीच ठेवा, जेणेकरून आपलं काम व्यवस्थित होईल. पाहू शकता. सुरुवातीला थोडा प्रॉब्लेम येईल, पण नंतर सर्व ॲडजस्ट होतं.
ही स्टेप फॉलो केलीत ना की प्रॉपर असं तुमचं पण येईल. आता तुम्ही पाहू शकता ही आपली बुट्टी तयार झालेली आहे. तुम्हाला आपले आरेवरचे क्लास कसे वाटतात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं ना, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा.